अजित पवार यांच्या अपघाती निधनाचं दुःख बाजूला सारून सुनेत्रा पवार कामाला लागल्यात। सुनेत्रा पवार आज सातारा जिल्हा या ठिकाणच्या कराडमध्ये जात यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्या। त्यांनी अजितदादांचे बॉडीगार्ड विदीप जाधव यांच्या कुटुंबाचं सांत्वनही केलं। पाहूयात। सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागणाऱ्या अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रा पवारांनी कामाला सुरुवात केली आहे। दुःख विसरून सुनेत्रा पवारांनी दौऱ्याला सुरुवात केली। सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, मंत्री मकरंद पाटील आणि रुपाली ठोंबरे हे सर्व नेते उपस्थित होते। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार द्रष्टे नेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब प्रतिसमावर्ती असलेल्या त्यांच्या समाधीच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्याच्या नंतर आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी तिथे नतमस्तक होण्यासाठी आल्या। चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा आणि दादाने आम्हाला दिलेला विचार महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सुरू ठेवणं या कर्तव्याच्या भावनेतूनच उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी या ठिकाणी आल्या। उद्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी अतिशय पूर्णपणाने योगदान वहिनींचं उपमुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्राला मिळेल असा आम्हाला सर्वांनाच विश्वास त्या निमित्ताने आहे। त्या राज्याचे आता उपमुख्यमंत्री आहेत। दुःख विसरून त्यांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची। त्याच्यामुळे त्यांना आता बाहेर पडावं लागेल। त्यांना कर्तव्याची भान असल्यामुळे त्या आता कर्तव्य पथावर आहेत। यशवंतराव चव्हाणांना अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार थेट फलटणला गेल्या। फलटणमधल्या तरळ गावात जाऊन त्यांनी अजित पवारांचे बॉडीगार्ड असलेल्या विदीप जाधवांच्या कुटुंबियांची भेट घेतली। विमान अपघातात अजित पवारांसोबतच विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला। सुनेत्रा पवारांनी जाधव कुटुंबियांचं सांत्वन केलं। सुनेत्रा भाभी से अपेक्षा है कि वो सारा बैलेंस करके चलेगी और मेरे समझ से वो काफ़ी धीट है, वो करारी भी है। उन्होंने अभी तक परिवार संभाला, अब दादा का जो एक्सटेंडेड परिवार है वो भी वो संभालेंगी, ऐसी अपेक्षा उनसे है। सुनेत्रा पवार मुंबईत जाऊन पिंकी माळीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। विमान अपघातात अजितदादांसोबत फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करणाऱ्या पिंकी माळीचा देखील मृत्यू झाला। दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। भाजपच्या दबावापुढे घाईघाईत शपथविधी झाल्याचं वडेट्टीवार म्हणाले। आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धरून हा काही कार्यक्रम शपथविधीचा झाला असं कोणीच मानायला तयार नाही। हा निर्णय सुनेत्राताई पवारांनी का एवढ्या घाईने घेतला असं लोकांचं मत आहे। कदाचित भारतीय जनता पक्षाच्या दबावापुढे हा निर्णय झाला असावा। हे उपमुख्यमंत्री पद कुठल्याही घटनात्मक पद नाही, कुठलंही संविधानिक पद नाही। त्यामुळे हे संपूर्ण 13-20चा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा करता आलं असतं, पण यामध्ये खूप काही शिजत आहे। आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं अकाली विमान अपघातामध्ये निधन होणं आणि पक्षाचे कार्यकर्ते आमदार सगळे पोरकं होणं, ही पोरकेपणाची भावना काढण्यासाठी कुठल्या तरी एका त्या घराण्याच्या नेतृत्वाची आम्हाला आवश्यकता होती। आणि त्या घराण्यामध्ये 3ऱ्या दिवशीच त्यांचे सगळे विधी आटोपले जातात। त्यामुळे 4थ्या दिवशी हा शपथविधी व्हावा ही त्या कुटुंबाची इच्छा होती आणि राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आणि सर्व पक्ष नेतृत्वाची इच्छा होती। 28 जानेवारीला बारामतीत विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला। 29 जानेवारीला बारामतीत अजितदादांवर अंत्यसंस्कार झाले। 30 जानेवारीला सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईला रवाना झाल्या आणि 31 जानेवारीला त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। आता 2 फेब्रुवारीपासून त्यांनी दादांच्या पावलावर पाऊल ठेवत कामालाही सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।